सर्वप्रथम आदरणीय भिडे सरांना अभिवादन करून तुमच्याशी 10-15 मिनिटं फक्त मी बोलणार आहे. खरं तर सारिका मॅडमला मी सांगितलं होतं की मीटिंगसाठी आपल्याकडे कोच येत आहे, तर त्यावेळेस मला बोलू नका मीटिंगला, कारण की महिलांच्या मीटिंगमध्ये मी येऊन बोलायचं म्हणजे काय, तुम्ही मला फार मोठ्या अशा संकटात टाकताय म्हटलं. ते बोलले नाही सर, तुम्ही तुमचं जे काही नॅचरल तुम्हाला सगळं आम्हाला माहित आहे, तुम्ही सांगा तुमच्या पद्धतीने. खरं तर मला जास्त जणांना नाही म्हणता आलं आणि त्यांना वाटलं ठीक आहे, मी एकटा येण्यापेक्षा ना दोन्ही डेप्युटींनाही बोलून घ्या, कारण की सगळ्याच लेडीज मध्ये मी एकटाच राहील म्हटलं. आता तुमची सगळ्यांची मेजॉरिटी खूप येते, त्यामुळे मला खूप सांभाळून बोलावं लागणार. खरं तर नाशिक रिजनची ही जी वुमन विंग आहेत आपली, त्यासाठी आपल्या नाशिक रिजन वुमन हेड सारिका मॅडम, त्याचबरोबर आपल्या इतर म्हणजे 4 चॅप्टरच्या ज्या चॅप्टर कोऑर्डिनेटर्स आहेत, तर प्लीज आपल्या साईडचे जे काही अप्रोच पाहिजे ते कालच मी त्यांना दिले. खरं तर आपला उद्देश फार वेगळा आहे या सगळ्या मीटिंग करण्याचा. तर सगळ्यात पहिले पुढे जाण्याआधी एकदा आपण या तिघींना स्टँडिंग ओव्हेशन देऊया. की एकदा पहिले घर जिंका आणि नंतर मग जग जिंका. आणि जर खरंच बिझनेस आपल्याला करायचा आहे, त्याची सुरुवात आपल्या घरापासून होती. कारण की आपले जे एखादी बिल्डिंग ज्यावेळेस उभी राहते त्यावेळेस त्याचे सगळे पिलर जर एक सारखे असतील तरच आपले एक स्लॅब त्याच्यावरती होत जातात. तसंच स्वतःच्या लाईफ मध्ये पण बिझनेस मध्ये पण या सगळ्या गोष्टी जर आपण सगळे पिलर जर एक सारखे स्ट्रॉंग करू शकलो तर निश्चितच आपली प्रगती होऊ शकते. आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिला जो सपोर्ट लागतो महिलांना तो आपल्या घरात. तर त्याच्यासाठी मी तरी तुम्हाला एक रिक्वेस्ट कराल की बिझनेस तुम्ही करताय, करणार आहे आणि करत राहणार आहे, पण हे करण्याआधी सुद्धा सगळ्यात पहिले आपली फॅमिली, आपले मुलं, पहिला फोकस तिथे असला पाहिजे आणि सेकंडरी मग बिझनेस. जनरली माणसाच्या आयुष्यात काय होतं, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी काही ना काही मिसिंग होत असतं आणि उद्योजक तोच असतो की जो ह्या सगळ्या गोष्टी एक सारख्या करू शकतो, तोच खरा उद्योजक होतो. सॅटर्डे क्लबच्या मीटिंगला येताना पण काही चॅलेंजेस असतात, टाइमलाईनची अडचण असते. तर मी सगळ्यांना एकदा सांगाल की तुमच्या हजबंड्सला, फॅमिली मेंबर्सला एकदा जरूर सॅटर्डे क्लबच्या मीटिंगला एकदा तरी घेऊन या. आणि त्याच्यासाठी आपण इकडे ज्यांचे पण 10 मिनिट प्रेझेंटेशन असतात, तर त्यांना एक फॅमिली मेंबरसाठी आपण कॉम्प्लिमेंटरी ठेवलेले की त्यांनी ज्यांचं प्रेझेंटेशन आहे त्यांनी एका फॅमिली मेंबरला घेऊन या. तुम्ही कोणाला आणा, मिस्टरांना आणा, तुमच्या मुलांना आणा, सासू सासऱ्यांना आणा, आई वडिलांना आणा, कोणाला आणा. त्याचं कारण काय की घरच्यांना माहित पाहिजे की माझी मुलगी, माझी सून, माझी बायको, माझी आई कुठे गेलेली. पैसे जातात, एक्सपेन्सेस खर्च होता आणि असं वाटतं ही ऑर्डर आली, ती ऑर्डर आली, ती ऑर्डर आली, खूप बिझनेस छान चालेल, पण त्याचं अनालिसिस आपण स्वतः करतच नाही. आणि जसं मॅडमने सांगितलं फक्त डोक्यात ठेवतो, लिहित नाही. खरं तर मंथली आपण सगळं पहिले लिहायला शिकलं पाहिजे की माझ्या मंथली माझं समजा ऑफिस असेल तर ऑफिसचं रेंट किती, शोरूम असेल तर शोरूमचं रेंट किती, एमएससीबी किती. अप्रोच केल्यावर आपण अप्रोच झालो म्हणून हा बिझनेस होऊ शकला. हे आपल्याला सगळ्यांनी शिकायचं. म्हणून मॅडमला सांगितले की तुम्ही जे काही काम केलंय आउट ऑफ इंडिया, आता तुम्ही जे काही तुमचं 1 मिनिट मध्ये सांगितलं, असं आणखीन 1-2 स्टोरी चॉकलेट्सचं पण सांगितलं मॅडमने. तर हे इथे खूप छान आहे आणि आम्हाला आवडलं पण. पण हे लाखो लोकांपर्यंत जर पोहोचलं तर तुम्हाला तिथून लीड्स जनरेट होतील. आणि मग हे पोहोचवण्यासाठी त्यावेळेस तुम्हाला हे वेगवेगळे माध्यम, फेसबुक, इन्स्टा हे सगळे लागतील. पण बेसिक बिझनेस आणण्यासाठी तुम्हाला असं नेटवर्किंग प्लॅटफॉर्मच लागेल. आपण जो काही खर्च करतो त्याचं जर अनालिसिस केलं आणि प्रत्येक बिझनेस मधून जर फक्त आणि फक्त तुम्ही 10,000 रुपये जरी बाजूला काढू शकले ना पर मंथ, आमच्या अश्विनी मॅडम इथे बसले,
5 ते 6 वर्षापूर्वी मी मॅडमला असंच भेटलो आणि आमची 1-2 झाली. फक्त 5-5 हजार रुपये आम्ही बाजूला ठेवायचे ठरवले. आज माझे 25 लाख प्लस फंड जमा झाले. आणि आपण उद्योजक काय करतो की आलेले पैसे फक्त बिझनेसमध्येच पैसे असतात. आपण थोडे थोडे पैसे सुद्धा बाजूला इन्व्हेस्ट नाही करत. आणि आजकाल मी तरी कोणाचं इन्शुरन्स कंपनीचं किंवा म्युच्युअल फंडचं प्रमोशन नाही करत आहे. हे प्रॅक्टिकल सांगतोय की आता ही गोष्ट या टप्प्यावरती करणं गरजेची. की आता तुमचे काही फंड्स आहे हे मंथली म्युच्युअल फंड्स मध्ये जायला हवे. जे मी भोगलं की मी एका रात्रीमध्ये 1.5 करोड रुपयाला झोपलो होतो आणि संपूर्ण संपलो होतो. त्यावेळेस मला कळालं की इन्शुरन्स हा किती महत्वाचा असतो प्रत्येक गोष्टींचा. आज तुम्ही बिझनेस करताय तर बिझनेस करताना तुमच्या एम्प्लॉईचा इन्शुरन्स असणं मस्ट आहे, तुमच्या कारचा इन्शुरन्स असणं मस्ट आहे, तुमच्या ऑफिसचा, तुमच्या शोरूमचा, तुमच्या प्रत्येक गोष्टीचा इन्शुरन्स असणं मस्ट आहे. वर्षाला 50,000 रुपये असं समजायचं की आपण सट्टा बाजार सारखे पैसे खर्च केले, किंवा 50,000 रुपये असं समजायचं की आपण मित्रांना 4 पार्ट्या दिल्या वर्षभरामध्ये. असे पैसे एक्सेसिव्ह खर्च झाले असे समजून हे प्रॉपरली आपण स्वतःचा मेडिक्लेम एक प्रॉपर असला पाहिजे, तो पण बऱ्यापैकी चांगला असला पाहिजे. कारण की हे जे खर्च आहेत ना हे सगळे पैसे बिझनेस मधून जाणारे पैसे, म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगतो. आणि ही वेळ कधी येते बिझनेसमध्ये लॉस मध्ये यायला? सगळ्यात पहिलं कारण असतं एक मेडिकल हॉस्पिटलायझेशन, दुसरी चोरी, तिसरं फायर, आणि बिझनेस मधलं अकाउंटिंग प्रॉपर नाही ठेवलं तर तुम्ही कधी कुठे लॉस मध्ये गेले ते तुम्हाला समजत नाही. मला जे काही माझ्यापर्यंत मी तुमच्या समोर मांडता आलं फक्त मी निश्चित प्रयत्न केला. सारिका मॅडम परत कधी जर बोलवलं तर निश्चित पुन्हा येईल. थँक्यू सो मच.